शांता, अगं शांता, अगं चल की ग, आज आठवड्याचा बाजार आहे ना मग. अगं होय, पण मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. कागबाई कागबाई कागबाई, नगबाई नगबाई नगबाई, मला बाजारला जायचं नाही. आता काय झालं? अगं बाजारात गेल्यावर आपल्या संसाराला जे काही लागतं या ते आपण आणायचं, चांगला संसार करायचा. ते आणलेलं सामान सगळं डब्यात भरून ठेवायचं आणि त्या पिशव्या कचऱ्यात टाकून द्यायच्या. अगं हेच तर खरं आहे. अगं समधी लोक पिशव्या आणतात प्लॅस्टिकच्या, ते सामान सगळं डब्यात भरतात आणि त्या पिशव्या सगळ्या कचऱ्यात टाकून द्यायच्यात आणि तो कचरा सगळा गटारीतने जाऊन तुंबतो या. आणि मग काय होईल ते होतं या. अगं काय होत आहे त्यानं? अगं कचरा तुंबल्यामुळं गटारी गच्च भरतात, नाकाला तोंडाला रुमाल लावून जायला लागते बघ, आणि प्रदूषण होत आहे ते वेगळंच. मग हे कुठं? म्हणून मला जायचं नाही बाजारला, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. कागबाई कागबाई कागबाई, नगबाई नगबाई नगबाई. अगं आता सगळं बदललं या. शासनानं कठोर कायदा केला या. अगं कोणता कायदा केला या? अगं कापडी पिशवी घेऊन बाजारला जायचंय आपण. आणि हे बघ, आम्ही सगळ्यांनी कापडी पिशव्या आणल्यात आणि कापडी पिशव्या वापरायचा आणि कचरा कमी करायचा आहे, असं आहे वय. तरी पण मला बाजारला जायचं नाही ग, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. कागबाई कागबाई कागबाई, नगबाई नगबाई नगबाई. आता काय झालं ग? अगं माझी हरणी, दूध देतेली गाय, अगं ती मेली. अगं कशाला मेली? अव ती आजारी होती काय ग? नाही ग, तिनं ते जे कचरा जो आहे प्लास्टिकचा ते चारा असल्यासारखा ते चावून 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 खाल्लं, रवत केलं आणि तिच्या पोटात सगळ्या प्लास्टिकचे गोळे तयार झालं आणि तिचं पोटात दुखायला लागलं. मी लय त्याला औषध पाणी केलं बघ, पण माझी अरणी मला दिसायची बंद झाली, ती मेली. असं झालं होय. अगं आता तसं होणार नाही. कचरा आपले कर्मचारी जे येतात ते आता ओला कचरा सुका कचरा वेगळं करतात, त्यामुळं प्लॅस्टिक कचरा लोखंड हे सगळं वेगळं होतं. ज्याचं विघटन होत नाही की नाही ते वेगळं करतात आणि जे ओला कचरा आहे तो कचरा पुन्हा वेगळा करून त्याच्यावरती विघटन केलं जातं यावर. असं आहे होय. तरी पण मला यायचं नाही बाजारला. आता काय झालं? अगं बाजारला चल की ग. नाही बाई, मला बाजारला यायचं नाही, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. आता काय झालं? अगं परवा एक बातमी वाचली ती पेपर मध्ये. काय आलतं त्यात? तर आपल्या समुद्रकिनारी सगळे मासं कासव आणि काहीतरी जलचर ही सगळं मरून पडलं ती बघ कुठं? समुद्र किनाऱ्यावर. आणि मग त्यांना काय झालं? अगं ते तर मोठं कारण आहे. सगळं जे प्लास्टिक आहे ते समजा कुठं गोळा होतंय माहितीये काय? समुद्राच्या किनारी जाऊन पडतं या. आणि त्या ठिकाणी जी माणसं जलचर आहेत पाण्यातली त्यांना श्वास बी घ्यायला येत नाही आणि खायला बी मिळत नाही आणि त्यांचं मग सगळं बंद झालं की ती सगळी मरतात आणि काटा येऊन पडतात आणि मग ते प्रदूषण होतं या आणि ती माणसांचा सगळं जीव जातो या. आणि म्हणून मला हे सगळं नको आहे. हे सगळं जे प्लास्टिक आहे, रबर आहे, हे जे प्रदूषण करणारं जे थर्मोकॉल आहे, हे थर्मोकॉलला तर डोकं फिरवलंय बघ. कुठं बघा तिथं थर्मोकॉल. गणपती आला थर्मोकॉल, गौरी आल्या थर्मोकॉल आणि काय कार्यक्रम असला थर्मोकॉल. अरे थर्मोकॉल शिवाय तुम्हाला काय कळायला येतंय का नाही? अरे खरी फुलं आहे
काही वस्तू आहेत ह्याचा वापर करा की र. आणि तुम्हाला काय जे शो करायचं ते करा आणि मग मला बाजारला न्यायला या. मला बाजारला जायचं नाही. अगं आता नाही तसं. आता कडक नियम केलेत शासनानं आणि थर्मोकॉल प्लॅस्टिक